आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. लातूरमध्ये गेली 25-26 वर्ष त्रिवेणी सांस्कृतिक संस्था नावाची संस्था काम करते. व्याख्यानमाला, साहित्य संमेलन आणि त्याबरोबरीनंच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिक्षणतज्ज्ञ JP नाईक यांच्या नावाने आम्ही या सगळ्या परिसरातल्या आदर्श शिक्षकांना आम्ही पुरस्कार देत असतो. तर यावर्षीचा आता माझ्याबरोबर आमच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत TK पाटील सर, दुसरे सदस्य आहेत पुनपळ सर. तर या दोघांच्याही साक्षीने मी आता जाहीर करतो की आपल्या प्रशालेचे प्राचार्य RD महापुरे सर यांना आम्ही JP नाईक आदर्श शिक्षक पुरस्कार दिलेला आहे आणि तो समारंभ बहिरेवाडीला JP नाईकांच्या स्मारकावर 5 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजता जाहीर सत्कार त्यांचा आम्ही करणार आहोत. तर आपण सर्वजण त्या कार्यक्रमाला यावं, आपल्या मुख्याध्यापकांचा, प्राचार्यांचा सत्कारामध्ये सामील व्हावं अशी मी सर्वांना आपल्या विनंती करतो. यांचं साहित्यिक योगदान मोठं आहे. तेही या शाळेमध्ये बरेच वर्ष शिक्षक म्हणजे प्राध्यापक म्हणून त्याने या ठिकाणी योगदान दिलेलं आहे आणि गेले अनेक वर्ष हे अक्षर वाङ्मय जे आहे ते सर्वदूर प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं याच्यासाठी त्यांचे प्रयत्न हे अतिशय वाखाणण्यासारखे आहेत. महाराष्ट्रभर ही चळवळ जी आहे ती त्याने जिवंत ठेवलेली आहे. महाराष्ट्र मराठी मुख्याध्यापक संघ मराठी अध्यापक संघ जो आहे तो सुद्धा जिवंत करण्यासाठी त्यांचं योगदान जवळजवळ 30-40 वर्ष या संघाला लाभलेलं आहे. त्या निमित्तानं सुद्धा सर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलेले आहेत. जिथं जिथं मी जातो तिथं नाईक सरांच्या अनेक आठवणी लोक सांगत राहतात. तिसरे आमचे पुनपळ सर आहेत, तेही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहतात. या सांस्कृतिक चळवळीच्या शिवाय माननीय आजगावकर सर यांच्या विचारांचं योगदान जे आहे ते मोठं आहे. कारण राष्ट्रसेवा दल, समाजवाद आणि शैक्षणिक सामाजिक जे उपक्रम आहेत त्यांच्यामध्ये सरांचं योगदान मोठं आहे. आणि अशा महान व्यक्तींच्या नावाचा पुरस्कार आपल्याला मिळतो आहे हे खरं तर माझ्यासारख्या एका छोट्या घटकाला विशेष अभिमान वाटायला अशा प्रकारचं हे आहे. आणि म्हणून मी या निमित्तानं या सगळ्या अतिथींचं, आमच्या मार्गदर्शक घटकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांना धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे एक हत्तीचं बळ जे आहे ते आपल्याला मिळतं आहे आणि पुढं काम करत असताना पुन्हा एक उत्साह येतो आहे. आणि माझा उत्साह वर्धिष्णू करण्यासाठी आणि जे मला या ठिकाणी म्हणजे गृहीत धरलेलं आहे त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांची ऋण व्यक्त करतो आणि सांगतो. धन्यवाद. आदरणीय नाईक सर, पुनपळ सर, या शाळेचा स्टाफ, मुख्याध्यापक आणि त्यांचा सहकारी, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना, मी शैक्षणिक काही फारसं सांगणार नाही. पण आत्ता सरांनी उल्लेख केला त्रिवेणी संस्थेचा अध्यक्ष, तशा अर्थानं हे सगळं कार्य नाईक सरांच्या सहकार्यानं आणि त्यांच्याच पुढाकारानं चाललेलं असतं. मी नाममात्र अध्यक्ष आहे. तुम्हाला मी फक्त एक आठवण सांगणार आहे. 2005 साली मी करवीर प्रशालेला मुख्याध्यापक म्हणून हजर झालो आणि त्यावेळेला तुमचे आत्ताचे मुख्याध्यापक हे माझे सहकारी होते. त्याच वर्षी महापुरे सरांचा त्रिवेणी संस्थेशी संबंध आला. कारण त्रिवेणी संस्थेचा कार्यक्रम 8 दिवस चाललेला असायचा आणि त्यातल्या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाला मी कोल्हापूरहून संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर महापुरे सरना घेऊन आलो. त्या दिवशी गंगा तिरकर मॅडमचं द्रौपदीची थाळी नावाचं व्याख्यान होतं आणि हे व्याख्यान ऐकून
त्या दिवशी आम्ही संध्याकाळी परत गेलो कोल्हापूरला. त्या दिवसाचा म्हणजे त्या व्याख्यानाचा परिणाम, अर्थात तो त्रिवेणीचा परिणाम म्हणायला हरकत नाही, की सरांनी त्या दिवसापासून चहा सोडला. ते त्याचा हा जो समाजामध्ये होणारा बदल आहे त्यातला हा एक बदल आम्ही अपेक्षित धरलेला आहे किंवा ठरतो. आणि असे बरेचसे बदल त्रिवेणी संस्थेनं समाजासाठी केलेले आहेत, ही आठवण मला सांगायची होती. ते गंगात्रकर मॅडम माझ्या शिक्षिका बरं. किती भाग्यवान. मित्र हो, आज इथं येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं प्रयोजन म्हणजे आजगावकर सर गेले त्याला जवळजवळ 1 वर्ष होत आलेलं आहे. तुम्हा आम्हा सगळ्यांचंच एक आजगावकर सरांशी नातं इतकं जुळलेलं आहे आणि या सगळ्या परिसराशी आजगावकर सरांचं आयुष्यभराचं एक नातं आहे. त्यांचा पहिला स्मृतिदिन साजरा करण्याच्या दिवशी आपल्या सर्वांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आहेत त्या व्यक्त व्हाव्यात अशा प्रकारची कल्पना मनामध्ये ठेवून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. त्रिवेणी संस्था ही गेली 25 वर्ष समाजामध्ये जे काम करते ते आजगावकर सरांच्या प्रेरणेनंच करते. साहित्य, संगीत, कला याला वाहून घेतलेल्या या संस्थेनं अनेक प्रकारची कामं केलेली आहेत. साहित्य संमेलनं भरवली, व्याख्यानमाला चालवल्या आणि त्याबरोबरीनं सर्वांचे गुरुस्थानी असलेले जे पी नाईक यांची स्फूर्ती मिळावी सर्वांना म्हणून आम्ही तो शिक्षक पुरस्कारही सुरू केला. त्याला या काही यंदाचं 26वं वर्ष आहे. तर या निमित्तानं हा जो कार्यक्रम यंदाचा होणार आहे तो बहिरेवाडीला स्मारकावरच होणार आहे. आम्ही संस्थेनं असा विचार केला की आजगावकर सरांची स्मृती सर्वांच्या मनामध्ये सतत राहावी, त्याची प्रेरणा मिळावी म्हणून वि आजगावकर स्मृती पुरस्कार नावाचा पुरस्कार आम्ही यावर्षीपासून सुरू केलेला आहे. आमची अशी चर्चा झाली की हा पुरस्कार कोणाला द्यायचा. तर आजगावकर सरांनी ज्या निष्ठा आपल्या मनामध्ये बाळगलेल्या होत्या त्यांचं अत्यंत चारित्र्यशुद्ध अशा प्रकारचं सगळं जीवन हे एखाद्याला संतत्वाला शोभणारं अशा प्रकारचं ते होतं. ओके सर. अनेक माणसं आहेत, अशी माणसं शोधून त्यांना आजगावकर स्मृती पुरस्कार द्यायचा असं आम्ही ठरवलं. पहिल्या पुरस्काराचा विचार जेव्हा झाला तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की या विद्यालयामध्ये महाराष्ट्राचे ठोक विचारवंती आणि साधना साप्ताहिकाचे संपादक यदुनाथजी थत्ते यांनी एका 20-22 वर्षाच्या तरुणाला उत्तूरला पाठवलेले. ते पत्र घेऊन आले आणि आजगावकर सरांना ते पत्र दिलं. ते पत्र वाचल्यानंतर आजगावकर सर एकाच वाक्यात म्हणाले, जोशी सर आजपासून तुम्ही आमच्या परिवारात आहात. हे श्रीपाद जोशी हे मूळचे सांगली जिल्ह्याच्या एडे निपाळचे. सरांची आज्ञा शिरसावंदी मानून त्यांनी कामाला सुरुवात केली. 3-3.5 वर्ष ते या ठिकाणी होते. गारगुटीला जाऊन त्यांना B.Ed करण्यासाठी सरांनीच प्रोत्साहन दिलं आणि हे सगळं करून 3.5 वर्षानंतर त्यांना महाराष्ट्रातली आणखीन एक शाळा उभी करायची होती सांगली जिल्ह्याच्या जतमध्ये. आणि जतमध्ये अवस्था अशी होती की तिथं रामराव यादव नावाचं मोठं संस्थानिकांची शाळा होती. त्या शाळेला टक्कर देऊन आपलं अस्तित्व टिकवणारी शाळा निर्माण व्हावी असं तिथल्या काही नागरिकांनाही वाटत. प्रचंड संख्या असलेली ती शाळा होती, पण संस्कार करण्यासाठी म्हणून वेगळ्या प्रकारचं स्किल असलेली, क्षमता असलेली माणसं घेऊन ती शाळा उभी करावी असं तिथल्या एक अर्धा लोकांना वाटतं. आणि म्हणून त्यांनी फ्रेंड्स असोसिएशन नावाची एक संस्था तिथं स्थापन केली आणि ते माणसाचा शोध घेत होते. त्यावेळेला यदुनाथजींनी सांगितलं की उत्तूरला मी एका शिक्षकाला पाठवलेला आहे, त्या शिक्षकाला बोलावून तुम्ही त्याच्या ताब्यात शाळा द्या. आणि त्याप्रमाणे श्रीपाद जोशी इथून तिथं गेले आणि अक्षरशः रक्ताचं पाणी करून त्यांनी 40 वर्षामध्ये अशा प्रकारची शाळा त्या ठिकाणी उभी केली. साने गुरुजींना राष्ट्रसेवा दलाला अभिप्रेत असलेले सगळे संस्कार या ठिकाणी त्याने आयुष्यभर केले आणि ती शाळा महाराष्ट्रामध्ये नामवंत शाळा म्हणून प्रसिद्धीला आली.
तर त्या श्रीपाद जोशी आज 84 वर्षाचे आहेत. तर त्याला आम्ही हा पहिला पुरस्कार द्यायचं ठरवलेला आहे आणि तो समारंभ दहिवाडीला JP नाईक स्मारकावर होणार आहे. सर्वांचीच इच्छा होती की JP नाईक स्मारकावरच कार्यक्रम व्हावा. पहिल्यांदा माझ्या मनात आलं की सरांनी आयुष्य या ठिकाणी घातलं तर इथं पहिला कार्यक्रम आपण घेऊया. पण ते म्हणाले की JP नाईकच सरांचे गुरु आहे, त्यामुळे तिथं करणं हे केव्हाही चांगलं. इथं तुम्ही आणि नंतर करणार असेल तर करा, पण आधी तिथं करा. म्हणून आम्ही शेवटी तिथं करायचं ठरवलं. पण लोकांना हे उत्तूर विद्यालय काय आहे हे निदान चित्रातून किंवा इथं काम करणाऱ्या लोकांच्या आठवणीतून ते समजावं म्हणून आम्ही इथं एक व्हिडिओचं हातामध्ये काम घेतलेलं आहे आणि त्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आलो. आता आम्ही तर बसलेल्यापैकी सगळ्यांचे संबंध वेगवेगळ्या प्रकारे या शाळेमध्ये आले. मी खरं म्हणजे माझा आजोळ उत्तूर, माझा काही शाळेचा तसा संबंध नव्हता, पण माझे बालमित्र सगळे या हायस्कूलमध्ये शिकत होते आणि म्हणून मलाही या शाळेचं आकर्षण माझ्या विद्यार्थीदशेपासून होतं. आणि मी पदवीधर झाल्यानंतर असं जाता येता सर भेटायचे मला आणि एक दिवशी अचानक त्यांनी मला विचारलं की सध्या काय करता तुम्ही. तर मी निकॉम झालेलं आहे आणि काहीतरी नोकरी शोधतो. बरं म्हणाले आणि 8 दिवस गेल्यानंतर त्यांनी मला निरोप पाठवला की जरा भेटून द्यावं. मला वाटलं की ते कुठेतरी नोकरीचं मला काहीतरी सांगतील म्हणून मी आल्यानंतर शाळेत गेलो. त्यावेळी बसले 5-10 मिनटं आणि नंतर मला ते म्हणाले आता संपला पाचवा होता आणि 11 वाजल्यापासून या शाळेत कामाला सुरुवात केली. मला आश्चर्य वाटलं, मी कॉमर्सचा माणूस आहे, मला काय भाषा वगैरे नाही म्हणाले, तुम्ही सुरू करा का. आणि त्याप्रमाणे मी इथं शिक्षक करून आलेलं आणि 35 वर्ष काम केलं आणि हे सगळ्या आठवणी खूप आहेत. फक्त मी एकच आठवणी या ठिकाणी सांगेन की सगळ्यांच्यामुळं आम्हाला इथं महाराष्ट्रातले विचारवंत, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते अशा अनेक लोकांना इथं आणतात आणि त्यामुळं एक माणसाचं समृद्धता ज्याला म्हणतो विद्यार्थ्याची ती या ठिकाणी बनवता आली. त्यातलं एकच उदाहरण सांगतो की शाळा बांधकाम सुरू होतं आणि या ठिकाणी सगळे दगडांची ढीग होती. हे ढीग मुलांनीच ही दगड हलवून या ठिकाणी हे शाळेचं बांधकाम सुरू केलं. अशा 1984-85मध्ये नारायण सुर्वे नावाचे महाराष्ट्रातले प्रसिद्ध कवी या ठिकाणी आले आणि ते आल्यानंतर मला म्हणाले अरे श्रीकांत मी कुठं बसून कविता सांगू, हे सगळे दगडच दिसत आहे. बघ म्हणजे काय हरकत आहे, या दगडावर बसून मी मुलांना कविता सांगतो. आणि त्या दगडावर बसून दगडांचा ढीग होता त्याच्यावर बसून 2 तास ते मुलांना कविता शिकवत होते, कविता म्हणून दाखवतो. असं 2 वेळेला ते आले आमच्या शाळेत. तर हा एक नियोग आहे. त्यांना नंतर अनेक पुरस्कार मिळाले होते. तर अशा प्रकारच्या अनेक आठवणी या शाळेसंबंधीच्या आहेत आणि आमच्याकडनं काही अर्ज वगैरे घेतला नाही. अर्ज वगैरे नंतर केव्हा गरज लागेल तेव्हा घेतला, अशी परिस्थिती होती. आजची परिस्थिती फार वेगळीच आहे. असं तर हे निमित्त आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या मंडळीशी आपण संवाद साधावा आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ऐकाव कसं कुठे ते त्यांनी व्यक्त करावं. म्हणून मी ठीक आहे माझी सरंजापासूनच सुरू करतो. ते या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत, नंतर ते इथे शिक्षक आणि नंतर याच शाळेच्या शाखेमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम केलं. तरी 2 मिनटं आपण आजगावकरांच्यामुळं काय झालं ते त्यांनी सांगावं. पुणे विखे पाटील सर 8वी ते 11वी अशी 4 वर्ष उत्तूर विद्यालयाचा विद्यार्थी होतो. त्यानंतर 4 वर्ष कृषी पदवीधर होऊन बाहेर पडलो आणि सहज शाळेकडं कधीमधी येत जात होतो. एक दिवस मला सरांनी बोलवलं. शनिवारचा दिवस होता, संध्याकाळी 6 वाजले होते. माझं गाव जवळ असल्यामुळं मला दरोप पाठवून बोलून घेतलं आणि फक्त विचारलं की डिग्री घेतली, अर्ज कुठं कुठं केले. त्या काळात बँकांच्यामध्ये कृषी पदवीधरांची भरती सुरू होती. 2-3 बँकांची नावं सांगितली, काही कृषी विभागाची नावं सांगितली आणि मला म्हणाले काय करणार आहेस. तर आता काय इंटरव्ह्यू होतील, कुठं मिळेल त्या ठिकाणी नोकरी करायची. मला म्हटले काही करायचं नाही, सोमवारपासून तू शिकवायला शाळेत यायचं. कारण त्यावर्षी 2 डिव्हिजन वाढलेले होते आणि विज्ञानाचं आणि गणिताचं शिक्षण
तू मुलांना द्यायचं आहेस. तिथं त्यावेळेचे माझे सहकारी शिक्षक होते, त्यांना सांगितलं की त्यांना टाईम टेबल आणि पुस्तकं द्या, सोमवारी तुमचा पहिला तास बघितला जाईल. त्यानंतर मी 30 वर्ष या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं आणि शेवटची 4 वर्ष मला करवीर प्रशाला या संस्थेची जी ब्रँच आहे तिथं 4.5 वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि 2008 साली मी निवडून झालो. तर माणसं शोधण्याचं काम आणि कुणामध्ये काय गुण आहेत हे पारखण्याचं काम फक्त आजगावकर सरांनी करावं, म्हणजे दुसऱ्या कुणाला नाही. आणि म्हणून मला वाटतं आता आम्ही जे बसलेलो आहोत त्याच्यातील बरेच सगळे शाळेचे विद्यार्थी आणि सरांच्या संबंधित आहेत. फक्त शाळेसाठी समाजासाठी आवश्यक असणारे गुण घेऊन आम्हाला त्यांनी घेतलं आणि आम्हाला आमच्या कलेचं इथं वापर करून संस्थेचं नाव, शाळेचं नाव मोठं करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल सरांचं जेवढ्या कौतुक करावं, त्यांचं जेवढं काय करावं तेवढं कमीच आहे. त्यानंतर मी आणखी एक माजी विद्यार्थी आमचे शाळेचे सदानंद कुंपण, त्यांचं गाव अर्धाड, ते या ठिकाणी शिकून गेले. महाराष्ट्रामध्ये इंग्रजीचे नामवंत शिक्षक म्हणून, तज्ज्ञ म्हणून त्यांनी नाव कमावलं. ते कोकणामध्ये आडिवरे या ठिकाणी त्यांनी आपली सगळी शैक्षणिक कारकीर्द घालवली आणि इंग्रजीचे निष्णात शिक्षक म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळवली. तेही राष्ट्रसेवा दलाच्या दृष्टीतूनच तेही आपल्याबद्दल नमस्कार, मी सदानंद कुंपण. सुमारे 60 वर्षापूर्वी या शाळेत मी 8वीच्या वर्गात प्रवेश घेतला आणि आज तुम्हाला सगळा परिसर हिरवागार दिसतोय. पण 60 वर्षापूर्वीची अशी अवस्था होती की त्याच्या आधी हायस्कूल सुरू झालं पण शिक्षणाची सोय नव्हती आणि साने गुरुजींचा विचार राष्ट्रसेवा दल हा सगळा मनामध्ये घेऊन सामाजिक बांधिलकी मानून सरांनी इकडे शाळा सुरू केली आणि ही शाळा सुरू केली म्हणून आम्ही शिकू शकलो. अन्यथा कुठंतरी कामगार म्हणूनच आम्ही राहिलो असतो आणि आम्हाला कृतज्ञतापूर्वक त्याचा उल्लेख करावा लागतो. त्याच्यामध्ये आजगावकरच होते, डॉक्टर सुरेश देशपांडे साहेब होते, के पाटील होते. या सगळ्यांनी हा परिसर शैक्षणिकदृष्ट्या अतिशय मोलाची कामगिरी करून त्याच्यामध्ये भर घातली. आजगावकर सर आणि त्यांचे सगळे सहकारी आम्हाला फक्त पुस्तकी शिक्षण त्यांनी नाही दिलं, तर आम्हाला खऱ्या अर्थानं माणूस घडवण्याचं त्यांनी काम केलेलं होतं. एक प्रसंग सांगतो. 8वीच्या वर्गातले काही मुलं हा युनिफॉर्म ठरलेला आहे, पूर्ण हायस्कूल म्हणजे टोपी हे ठरलेलं होतं. आमच्या वेळात निळी पॅन्ट होती, पांढरा शर्ट आणि टोपी. तर एखादा विद्यार्थी एस टीतून प्रवास करताना अर्ध तिकीट मागायचा आणि अर्ध तिकीट मागितले की कंडक्टर म्हणायचा, अरे तू उत्तर विद्यालयाचा विद्यार्थी ना. म्हणजे कंडक्टरसुद्धा त्याला ओळखत होता की हा उत्तर विद्यालयाचा विद्यार्थी आहे, तो खोटं बोलणार नाही. अशा तऱ्हेची ही भावना सगळ्या समाजामध्ये होती आणि हे काम रुजवण्याचं काम आजगावकर सरांनी केलं. मी कोकणामध्ये सर्व्हिसला होतो, या शाळेमध्ये 4 वर्षे शिकलो. पण ज्या वेळेला मी गावी येत असे त्यावेळेला आजगाव सरांना आवर्जून भेटायला जात असे आणि भेटायला गेल्यानंतर ते आपल्या पालकाच्या भूमिकेतून माझी नेहमी चौकशी करायची. काही अडचण नाही ना, सगळं व्यवस्थित चाललं आहे ना, अशा तऱ्हेचे त्यांचे शब्द असायचे, आश्वासक शब्द असायचे ते, आणि ती एक प्रकारची प्रेरणा द्यायची. ज्यांना यावेळेचा हा अवी आजगावकर स्मृती पुरस्कार ज्यांना मिळतोय ते डॉक्टर श्रीपाद जोशी, ते माझे शिक्षक. आम्हाला त्याने 8वी 9वी 10वी 3 वर्षे मराठी शिकवलं आणि त्यानंतर माना कुलकर्णी नावाचे एक स्वातंत्र्य सैनिक नाईक सरांनीच त्यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त व्याख्यानमाला 5 दिवसांची ठेवली होती आणि त्यावेळेला ते व्याख्यानासाठी आलेले होते. त्यावेळेला भेटले आणि 42 वर्षानंतर आम्ही भेटलो आणि त्यांना झालेला आनंद आज शिक्षकालाच फक्त होऊ शकतो हे दिसतं. त्यांना हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल मला त्याचा मनस्वी अभिमान आहे. या शाळेनं आम्हाला घडवलं, आम्ही पुढे जे काही करू शकलो त्याला कारणीभूत ही शाळा, आजगावकर सर आणि आमचे बाकीचे सगळे शिक्षक. आणि पुन्हा मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की त्यावेळेला आमचे सगळे शिक्षक, पालेलासुद्धा अशा तऱ्हेचे शिक्षक नव्हते
अशा तरी शिक्षक होते आणि या शाळेमध्ये शिकण्याची मला संधी मिळाली याचगाव सरांच्यामुळे. त्यामुळं त्यांना मी कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो. आणि त्यानंतर राष्ट्रीय सेवा दलाचा संस्कार त्यांच्या रक्तामध्ये रुजलेले आहेत आणि वृत्तीनं एक अतिशय कलंदर कलावंत असलेला एक शिक्षक या शाळेमध्ये आहे. त्याचं नाव आहे इंद्रजित बनसोडे. राष्ट्रसेवा दलाचं मुलांच्यामध्ये अगदी बारकाईनं संस्कार करणं ही त्यांची हातोटी आणि गेली 25-30 वर्ष ते आमच्या शाळेमध्ये इथं काम करत आहेत आणि त्यांनी अनेक राज्य पातळीवर आणि राष्ट्रसेवा दलाच्या ह्याच्यावर त्यांनी अनेक पुरस्कारही आमच्या शाळेला मिळवून दिले. चित्रकलेमध्ये तर उत्कृष्ट चित्रकार मुलं त्यांनी तयार केलेले. असा एक आमचा हा सहकारी आणि सरांच्याबद्दल सरांनीच निवडलेला माणूस आहे. त्यामुळं आम्हाला अभिमान आहे. आणि ते आपल्या त्यांच्या मुली आता परदेशामध्ये शिक्षण घेत आहेत. म्हणजे स्वतःचं कुटुंबी त्यांनी पुढं आणलं आहे आणि या शाळेचे अनेक विद्यार्थी नाव रूपाला जे आले त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा इंद्रजित बनसोडे झाली. नमस्कार, मी इंद्रजित बनसोडे. गेली 30 वर्ष मी मुक्त विद्यालयात कला शिक्षक म्हणून कार्य करत आहे. आंतरभारतीचा संबंध अगदी बालवयापासून, कारण माझं सगळं शिक्षण हे कोल्हापूर आंतरभारतीमध्ये झालेलं आहे. कोरगावकर हायस्कूलचा मी विद्यार्थी आणि तिथल्या राष्ट्रसेवा दलाच्या शाखेवर तयार झालेला मी एक सैनिक आणि त्याच विचाराचा धागा पकडून सरांनी मला या ठिकाणी माझी निवड केली. अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या परीक्षा घेऊन पारख करून मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. सर अतिशय कमी बोलायचे आणि सरांच्या अनेक वैशिष्ट्यांच्यापैकी एक म्हणजे मला अभावलेलं म्हणजे सरांचं कुठल्याही कार्यक्रमाच्या बाबतीतलं जे नियोजन असायचं ते इतकं अचूक असायचं. जे तो अनुभव आम्ही घेतल्यामुळं आत्ता आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातलं जे नियोजन करतो आहे ते चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्या मागची प्रेरणा आहे आजगावकर सर. आणि खरोखर आजगावकर सरांच्यामुळं आमचं जीवन हे अतिशय प्रकाशमान झालेलं आहे. सरांच्या स्मृतींना मी वंदन करतो आणि आयुष्यभर त्यांची कृतज्ञता भेटवतो. धन्यवाद. यानंतर आणखीन एक आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी तानाजी कांबळे, जवळच्या धामणे गावचा हा मुलगा अत्यंत गरिबीतून शिक्षण घेत इंग्रजी विषयात त्यांना प्रभुत्व मिळवलं आणि ते सरांच्या लक्षात आल्यानंतर आजगावकर सरांनी त्यांना बोलावून या शाळेमध्ये काम करण्याची संधी दिली आणि गेली 20-22 वर्ष ते या ठिकाणी काम करतात. तर असा एक लागू आणि पडेल ते काम करणारा अज्ञाधारक असा हा आमचा माजी विद्यार्थी आणि या शाळेचा आपला सहकारी, तो आपलं मत सांगतो. नमस्कार, मी तानाजी कांबळे. मला अभिमान वाटतो आहे सांगायला की मी या शाळेचा विद्यार्थी आहे. साधारण 1993ला इयत्ता 9वीमध्ये मी या शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि 1993 ते 1996पर्यंत अगदी 12वीपर्यंत माझं शिक्षण या शाळेमध्ये झालं. हे मी माझं सद्भाग्य समजतो. कारण सेवाभावी वृत्तीनं, निष्ठेनं, तत्परतेनं ही संस्था ज्यांनी सुरू केली ते आमचे सर्वांचे दैवत असणारे आदरणीय आजगावकर सर यांचे पदस्पर्शे झालेली ही संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये मला शिकायला मिळालं हे माझं भाग्य आहे. मी साधारण 1997 आणि 98 ही 2 वर्षे DED केल्यानंतर त्यावेळेस भरती ही प्रक्रिया शासनानं बंद केली होती आणि 0 बजेट आलेलं होतं आणि मग त्याच्यानंतर काय करायचं हा मोठा प्रश्न होता. ही घरची तरी परिस्थिती अतिशय बेताची होती. त्यामुळं त्या परिस्थितीला अनुसरून अगदी मिळेल ते काम करण्यामध्ये मी माझ्या स्वतःला गुंतवलेलं होतं आणि त्याच दरम्यान भरती बंद असल्यामुळे आता बसून तरी काय करायचं म्हणून मग उत्तूर गावामध्ये जी प्राथमिक शाळा जी होती त्या प्राथमिक शाळेमध्ये अनुभव असावा म्हणून मी काही काळ त्या ठिकाणी काम केलं आणि मग ते काम करत असतानाच त्याच दरम्यान आंतरभारती उत्तूर विद्यालय उत्तूर या ठिकाणची जाहिरात शिक्षक भरतीची आली आणि त्याच्यामध्ये एक जागा DEDची सुद्धा भरायची होती आणि मी आपसुकच त्या ठिकाणी अर्ज केला. सरांनी थोडीशी बाहेरून माहिती मिळवली की अर्ज केलेली ही व्यक्ती कोण आहे, कुठं आहे आणि मी प्राथमिक शाळेमध्ये काम करतो आहे असं म्हटल्यानंतर मला सरांनी निरोप पाठवला आणि या ठिकाणी मला बोलावून
माझे पाठ वगैरे तपासून घेतले. दुसरी गोष्ट की मला पहिल्यांदाच असा अनुभव आला की पाठ तपासल्यानंतर एक परीक्षा एक शिक्षकांची की आमची घेतली गेली, आम्हालाच पेपर दिले गेले. म्हणजे या ठिकाणी जे शिक्षक वगैरे घेतले जातात ते अगदी त्यांच्या फक्त शैक्षणिक पात्रता कागदोपत्री बघून असं नाही, तर ती कागदोपत्री तर असावीच, पण त्याचबरोबर प्रत्यक्ष स्वरूपामध्ये शिक्षक म्हणून आपण जेव्हा काम करणार तेव्हा ती पात्रता खरोखर शिक्षकांची आपल्याकडे आहे का ही बघण्याची जी पद्धत सरांची होती ती मला त्या ठिकाणी विलक्षण वाटली. आणि अशा पद्धतीने मीच नाही तर माझ्या आधीचे सुद्धा किंवा माझ्या नंतरचे सुद्धा शिक्षक जे ह्या ठिकाणी भरती करून घेतले ते अशाच पद्धतीनं त्यांची पात्रता पाहून घेतलेली आहे. त्यामुळं आंतरभारतीचं नाव सरांच्या नंतर आजतागायत सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वदूर पसरलेलं आहे. त्याच्या पाठीमागचं श्रेय हे आदरणीय आसगावकर सरांना जातं. आदरणीय आसगावकर सरांनी इथं जी प्रत्येक व्यक्ती जी भरती करून घेतलेली आहे ती याच पद्धतीने घेतलेली आहे. आणि सरांचा सेवाभाव, सरांनी जे काय आपल्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये आमच्यासमोर जे आदर्श ठेवलेले आहेत त्या आदर्शाला अतिशय कुठल्याही पद्धतीचं गालबोट न लागता आजपर्यंत आम्ही म्हणा किंवा आमच्या आधीचे सुद्धा सर्व सहकार्यांनी काम करत राहिलेले आहेत. आणि यापुढे सुद्धा आम्ही अगदी त्याच पद्धतीनं त्याच तळमळीनं आणि धडाडीनं करू. सरांनी हा जो आंतरभारतीचा जो गाडा इथंपर्यंत जो आणून ठेवलेला आहे नक्कीच आम्ही या निमित्तानं सांगू इच्छितो की हा आम्ही पाठीमागं नक्कीच जाऊ देणार नाही. आम्हाला भले सरांचे इतकं काम करायला येणार नाही पण किमान आम्ही सर्वजण तिथंपर्यंत पोहोचण्याचा तरी नक्कीच प्रयत्न करू असं मी या निमित्तानं सांगू इच्छितो. त्याचबरोबर आम्हाला या ठिकाणी सरांनी जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही सदैव सरांचे ऋणी राहण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहू एवढंच मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. धन्यवाद. त्यानंतर आमची एक माजी विद्यार्थिनी कविता उनपट्टे, अतिशय हुशार विद्यार्थी बसणं असलेली आणि सरांची अतिशय लाडकी, ती आपली मुलगीच बघून तिला नेहमी तिची चेष्टा मस्करी करायची, तिची चौकशी करायची. अशी कविता उनपट्टे तिच्या मनामध्ये सरांच्या विषयीच्या ज्या भावना आहेत ती आता सांग. नमस्कार, मी कविता हनपट्टे. मी आंतरभारतीची जी प्राथमिक शाळा आर्य विद्यालय आहे तिथे पहिलीपासून होते. लहानपणापासून सरांनी मला अगदी मुलीसारखं वाढवलेलं आहे आणि तसंच मला म्हणजे कायम ती आपली मुलगी म्हणून नेहमी ती माझी चौकशी करायची. त्यांना वाटत होतं की मी गायन क्षेत्रामध्ये जावं, त्यामुळे ते सारखे मला म्हणायचे तू गायनाचा अजून म्हणजे सराव करतेस की नाही. पण काही कारणानं लुत्रिक सर, आमच्या इथं लुत्रिक सर म्हणून होते, लुत्रिक सरांनी मला त्याच्यामध्ये पुढं आणलं, पाटकर सरांनी पुढं आणलं. पण पुढे गेल्यानंतर मी त्या क्षेत्रामध्ये गेले नाही. नंतर मी नंतर 10वीपर्यंत इथं असताना प्रत्येक कार्यक्रमामध्ये सरांनी, आमच्या बनसोडे सरांनी जसं मगाशी सांगितलं तसं कार्यक्रमाचं नियोजन हे आमच्या वर्गाकडे नेहमी आसगावकर सर कायम द्यायचे. आम्ही ते व्यवस्थित करत होतो आणि ती सवय आम्हाला आत्तापर्यंत लागलेली आहे. तसंच कोणत्याही कामामध्ये शिस्तबद्धता सरांना खूप प्रिय होती. कुठलंही काम हे शिस्तबद्ध त्यांना आवडायचं, त्यामुळे ते शिस्तीचे गुण देखील आमच्यामध्ये त्यांनी घातलेले आहेत. सरांनी मला पहिला मी इथे इंटरव्ह्यू दिला, त्यानंतर 3 महिने सर काहीच बोलले नाही. 3 महिने त्यांनी बाहेरून चौकशी केली आणि एक दिवशी संध्याकाळी घरी आले आणि मला म्हणायला लागले की तू सोमवारी शाळेमध्ये ये आणि तिथं देसाई सर म्हणून मुख्याध्यापक आहेत आणि सोमवारपासून तू चिमण्यामध्ये शाळेला जायचं. तर मी एक मुलगी म्हणून तसेच आमचे त्या वडिलांचे शिक्षक म्हणून मी त्यांची खूप म्हणजे खूप ऋणी आहे आणि हे मी कधीही आयुष्यभर विसरणार नाही. बाईंची परीक्षा करून दे त्यांच्या हातात दे. ह्यानंतर आमच्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ उमाराणी जाधव मॅडम या देखील सरांच्याबद्दल आपले मत व्यक्त करते. सर्वांना नमस्कार. मी सौ उमाराणी संजय जाधव. मी कर्मवीर विद्यालय चिमणे या शाळेची विद्यार्थिनी आहे आणि ज्यावेळेला माझं शालेय शिक्षण पूर्ण झाले
त्यावेळेला डी डी कांबळे सरांना आणि डी डी कांबळे सरांनी माझ्या वडिलांची भेट झाली होती. डी डी कांबळे सरांनी आमचे अगदी घरोब्याचे संबंध होते आणि डी डी कांबळे सर माझ्या वडिलांना म्हणाले की तुमची मुलगी काय करते. त्याला सर म्हटले D.Ed झाले ती आणि तिचं लग्न झालेलं आहे. मग त्यावेळेला डी डी कांबळे सर, आजगावकर सर असतील, आजगाव सरांनी माझ्या वडिलांना सांगितलं की उद्या तुम्ही तुमच्या मुलगीला बोलवून घेऊन या. आणि त्यावेळेला मोबाईलची वगैरे सुविधा नव्हती. त्यामुळे माझे वडील आदल्या दिवशी मला तिथं नूरला असं तुला आजगावकर सरांनी बोलवले आणि तुला उत्तूरच्या शाळेत यायचं आहे. आणि तो 31 डिसेंबर 2001चा दिवस होता. मी 1 जानेवारी 2002ला या शाळेत आले. त्यावेळेला मी अर्जसुद्धा केला नव्हता. सरांनीच मला अर्ज भरायला लावला. त्याच्यानंतर सरांनी मला 6वीच्या वर्गावर गणितचा तास घ्यायला लावला. टी.के. पाटील सरांनी माझ्या तासाचं ऑब्झर्वेशन केलं होतं आणि मग सर म्हणाले आता चला उद्यापासून तुम्ही चिमण्याच्या शाळेमध्ये रुजू व्हायचं आहे. मग त्या ठिकाणी मी चिमण्याच्या शाळेमध्ये रुजू झाले. त्याच्यानंतर 2015 साली ज्यावेळेला माझी उत्तूर विद्यालयामध्ये बदली झाली त्यावेळेला मी आजगावकर सर इथंच राहायला होते. त्यामुळे अगदी जवळून त्यांना बघत होते. सर अगदी कमी बोलायचे पण आम्हाला त्यांची खूप अशी आदरयुक्त भीती वाटायची. आज आमच्या जीवनामध्ये जे काही सुख समाधान आहे ते सरांच्यामुळंच आहे आणि सरांची मी कायम ऋणी राहीन, कृतज्ञ राहीन. आणि सरांनी दिलेला हा वारसा आहे तो आम्ही अगदी प्रामाणिकपणे आम्ही काम करू, तळमळीनं काम करू आणि अशा पद्धतीनं मी सरांच्याविषयी सांगते. धन्यवाद. त्यानंतर आमच्या शाळेतील शिक्षक बाद्रे सर सरांच्या विषयी आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार, मी संदीप आनंदा बाद्रे. माझं मूळ गाव सांगली जिल्ह्यातलं आष्टा हे आहे आणि बऱ्याच वेळेला मला इथं लोक विचारतात आता तुम्ही एवढ्या लांब कसं काय इकडं आला. तर मी 2009मध्ये D.Ed कॉलेज कानडेवाडी या ठिकाणी रुजू झालेलो होतो आणि इथं उत्तूरचा माझा एक मित्र आहे प्रदीप जवाहरे आणि त्याच्या घरी मी ज्यावेळी आलेलो होतो त्यावेळी त्यानं मला ही शाळा दाखवली आणि मला सांगितलं की ह्या शाळेमध्ये ज्यावेळी कधी व्हॅकन्सी असेल जाहिरात येईल त्यावेळी तू या ठिकाणी अर्ज कर आणि या शाळेमध्ये एकही रुपया न घेता शिक्षक भरती केली जाते. ॲक्च्युली मला ते त्यावेळी पटलं नाही. मी परत त्याला भेटून परत कानडेवाडीला गेलो आणि योगायोगानं मला वाटतं ऑक्टोबर महिन्यामध्ये इथं इंग्रजीची जागा जी रिक्त होती त्याची जाहिरात आलेली होती. मला माझ्या मित्राचा फोन आला की अशी जाहिरात आलेली आहे, जाहिरात मला दाखवली त्यानं आणि तू ये. मला फारसं पटलं नव्हतं की मी ज्या काळामध्ये ज्यावेळी नोकरीला लागलो त्यावेळी पैसे न घेता नोकरी मिळणं हे अशक्यच होतं असं मला वाटत. मग ती जागा निघाल्यानंतर मी इथं आलो. इथं आल्यानंतर लेखी परीक्षा घेतलेली होती. लेखी परीक्षा झाल्यानंतर पाठ टाचण काढून पाठ घेतलेला होता आणि पाठ घेऊन झाल्यानंतर ह्या शाळेचे जे संचालक आहेत D.D. कांबळे सर होते, आजगावकर सर स्वतः होते, टी.के. पाटील सर होते आणि या सर्वांनी इंटरव्ह्यू घेतली. इंटरव्ह्यू घेऊन गेलो मी. मला माहिती होतं की इकडून काही निरोप येणार नाही. ऑक्टोबर महिना गेला, नोव्हेंबर महिना जवळपास गेलाच आणि मग डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मला राजेंद्र ठाकूर सरांचा फोन आला मी गावी असताना की सर असं तुमचं नाव आमच्या डोळ्यासमोर आहे आणि तुम्ही भेटायला या. आणि मग मी आलो भेटायला आल्यानंतर परत सरांनी मला पाठ घ्यायला लावला. आजगावकर सरांनी पाठ घेतला परत आणि ते माझ्याशी बोलले. माझ्या घरची परिस्थिती कशी आहे ते विचारून घेतलं आणि मला म्हणले आता तुम्ही जावा, तुम्हाला आम्ही नंतर निरोप देऊ. मग मला वाटलं आता हे काय पैसे बहुतेक मागणार. मग मी परत गेलो आणि नंतर मला वाटते 2 ते 3 दिवसांनी मला परत आणि निरोप मिळाला की सर तुम्ही भेटायला या म्हणून. आणि त्यावेळी आलो मी आणि मला सरांनी सांगितलं की उद्यापासून तुम्ही या शाळेमध्ये रुजू व्हायचं. मी माझी अडचण होती म्हणून मी त्यांना म्हणलं सर 1-4 दिवस मला वेळ द्या, मला साहित्य वगैरे शिफ्ट करावं लागेल. आणि मग मी कानडेवाडीतून या शाळेमध्ये डिसेंबर 2009ला या ठिकाणी आलो. आणि हेच मला सांगायचं या संस्थेचं हे वैशिष्ट्य आहे की एकही रुपया न घेता या ठिकाणी सगळ्या शिक्षकांची भरती झालेली आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही. सेवादलाचे विचार आणि साने गुरुजींचे विचारांनी चाललेली ही शाळा आहे. मला सरांची फक्त म्हणजे सर विद्यार्थ्यांचा किती विचार करायचे याचं फक्त एक उदाहरण सांगायचं आहे. मला आठवते साधारण 2010 साली सरांच्या मातोश्री वारल्या, त्यांचं निधन झालं. आम्ही त्यावेळी शाळेमध्ये होतो आणि सरांनी सगळ्यात पहिला जर काय केलं असेल तर त्यावेळेचे मुख्याध्यापक बुवा सरांना त्यांनी फोन केला
की सर शाळेला सुट्टी द्यायची नाही, विद्यार्थ्यांचं कुठल्याही प्रकारे नुकसान होता कामा नये. मला ते आठवण अजून आठवते आणि त्यावेळीपासून सरांचं जे व्यक्तिमत्व आहे त्याचा खूप चांगला प्रभाव माझ्यावरती पडला आणि ते त्यांचं आरोग्य इतक्या चांगल्या पद्धतीनं सांभाळायचे. म्हणजे त्यांची शरीरयष्टी जर बघितली आपण, मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा बघितलं होतं त्यावेळी ते जसे दिसत होते अगदी तसेच बरीच वर्ष ते तसे राहत होते. अगदी शेवटच्या काही वर्षामध्ये वार्धक्यामुळं थोडीशी तब्येतीची तक्रार झाली, पण त्यांनी आपलं आरोग्य देखील खूप छान सांभाळलेलं होतं. ते एक त्यांच्याकडून निश्चितच शिकण्यासारखं आहे. मी सर जरी आपल्यामध्ये आज नसले तरीसुद्धा सरांचे विचार हे आपल्यामध्ये आहेत आणि निश्चितच सरांचे विचार आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. यानंतर आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय महापुरे सर हे सरांबद्दल आपले विचार व्यक्त करतात. नमस्कार, मी रवींद्र महापुरे. खरं तर मी आंतरभारतीय परिवारामध्ये येण्याचे कारणं वेगवेगळे आहेत. म्हणून आपल्याला माहीत असावं की मी 1991 साली गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज कौलो या ठिकाणी रुजू झालो होतो. हायस्कूल आणि ज्युनियर हे दोन्ही मी बघत होतो आणि मराठी विषयाचा अध्यापन त्या ठिकाणी मी करत होतो. पण तो का कोणास ठाऊक 1991-92 ही 2 वर्ष मी त्या ठिकाणी शिकवली आणि तेव्हा माझे आणि संस्थेचे काही कारणाने कळत नकळत असे मतभेद व्हायला लागले आणि मी त्या दिवशी ठरवलं की आपला स्वाभिमान जिथं दुखावतोय तिथं आपण राहायचं नाही. थोडीशी साहित्याची ओढ होती, लेखनाचा थोडासा मी आनंद घेत होतो आणि वेगवेगळ्या साहित्यिकांच्यामध्ये मिसळायचं हा एक माझा विचार होता आणि त्यानिमित्तानं मला छोटे मोठे साहित्यिक आवडायचे. मी त्यांच्याकडे जायचो, कधी त्यांचं ऐकायचो, त्यांच्या समारंभाला नेहमी उपस्थित कसा राहील या दृष्टीने माझी तळमळ असायची. आणि मग त्या दरम्यान शशिकांत महाडेश्वर नावाचे एक शिक्षक माझ्याच गावाशेजारी निगवे त्यांचं गाव आणि ते बालकुमार साहित्य चळवळ ते त्यावेळेला चालवत होते आणि त्यांच्याशी माझा संपर्क आला आणि ते मला म्हणाले की कोरगावकर हायस्कूलमध्ये आमचे या वेगवेगळ्या प्रकारचे समारंभ सारखे असतात आणि तिथं येत चला, आधीमध्ये तिथे येत चला, बघूया. दरम्यान कोल्हापूरमध्ये करवीर प्रशाला या शाळेची एक जाहिरात होती आणि ती जाहिरात 15 तारखेला शाळा चालू होणार होती, पण 7 तारखेला इंटरव्ह्यू होते आणि 7 तारखेला मी इंटरव्ह्यूसाठी त्या शाळेमध्ये गेलो. तिथं A.B. देशपांडे नावाचे शिक्षक माझा इंटरव्ह्यू घ्यायसाठी होते. मला सांगायला अभिमान वाटतो की शाळा सुटल्यानंतर माझा इंटरव्ह्यू झाला. 5 वाजता शाळा सुटली आणि त्यावेळेला माझा इंटरव्ह्यू झाला आणि त्यांनी माझ्यासाठी एक वर्ग थांबवून ठेवला आणि मग मी एक अश्रू नावाची कविता शिकवायला सुरुवात केली. साधारणतः 6 वाजले, 6:30 वाजले. मी मला म्हणाले ही कविता झाली काय, तर मी म्हटलं नाही, परिचय फक्त क्या करावा लागतो. 1.5 तास कसला परिचय, तर असंच आहे. ठीक आहे, थांबवा इथं. एवढे फक्त मला बोलले आणि साधारणतः 5:45च्या दरम्यान सगळे शिक्षक उठले आणि मला म्हटलं की मला कळवतो. दुसऱ्या दिवशी A.B. देशपांडे सरांनी आमच्या शाळेमध्ये आता जे सहकारी शिक्षक आहेत म्हणजे तिबिरे सर यांना घरी पाठवले आणि मला म्हणाले की उद्याच्या उद्या शाळेकडे यायला सांगितले. ठीक आहे, येतो म्हणतो. मी दुसऱ्या दिवशी पुन्हा माझ्या जुन्या शाळेतल्या विद्यार्थिनीकडे निरोप दिला की मी आज शाळेला येत नाही, माझं एक घरात काम आहे म्हणून. आणि मी कोल्हापूरच्या शाळेमध्ये आलो, तास घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला मला माहीत नव्हतं की ती शाळा विनाअनुदानित आहे, काही माहीत नव्हतं. मी एकसारखं काम करत राहिलो. मला महाडेश्वर सरांनी सांगितलं होतं की जोपर्यंत आजगावकर सर नावाची व्यक्ती तुला भेटत नाही तोपर्यंत काहीही हालचाल करायची नाही, शिकवत राहायचं. आणि कौलोची शाळा काय बंदच होती कारण शाळा त्यावेळेस चालू झाली नव्हती, कारण जून महिना होता तो. 15 जूनला शाळा सुरू होणार होती, त्यामुळे मी रोज शिकवत राहिलो. 15 जूनला शाळा सुरू झाली. सगळ्या मुलांना A.B. देशपांडे सरांनी विचारलं की हा नवा शिक्षक आहे तो कसा आहे, तर सगळ्या मुलांना सांगितलं नाही शिक्षक फार चांगले आहेत. का कोणास ठाऊक मला माहीत नव्हतं. मी तिथं शिकवत राहिलो आणि 3-4 दिवस झाले असतील, 20-21 तारीख असावी, राष्ट्रसेवा दलाचा एक कार्यक्रम
कोरगावकर हायस्कूलमध्ये होता आणि तिथं सदानंद वर्दे, सुधा वर्दे आणि भाई वैद्य आणि त्याचबरोबर निळू फुले ही मंडळी आलेली होती आणि मला म्हाडेश्वर सरांनी तिथं बोलवलं. मी त्या कार्यक्रमाला गेलो आणि सकाळी 8:30 पावणे 9ला कार्यक्रम सुरू झाला. 12:30च्या दरम्यान दुपारची सुट्टी झाली होती आणि त्यावेळेला भोजनाचा कार्यक्रम झाला. माझ्या नेहमीप्रमाणे सगळ्याच्या अगोदर जेवायचं, त्यामुळे मी सगळ्याच्या अगोदर मी प्लेट घेतली, जेवलो, प्लेट तिथे ठेवली, हात धुतला, बाजूला थांबलो. माझ्याबरोबर बाकीचे काही 25-30 लोक जेवले होते, त्यांनी तिथं प्लेटा ठेवल्या आणि मी तिथंच थांबलो कारण बाकी कोणाची ओळख नाही, काय नाही, त्यामुळे कुठं जायचं म्हणून मी टेरेसवरच त्या कोरगावकर हायस्कूलच्या थांबलो होतो. जवळजवळ 100भर प्लेट तिथं पडल्या आणि सगळ्यात शेवटी एक माणूस पाठीमागं बसलेला, विचार शर्ट घातलेला, खादीचा पेहराव होता तो आणि त्यांच्याबरोबर सदानंद वर्दे जे शिक्षण मंत्री होते महाराष्ट्राचे, ते त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसले होते अगदी शेवटच्या ओळीमध्ये. सगळ्यांची पंगत झाल्यानंतर त्यांची पंगत झाली आणि तिथं निळू फुले, भाई वैद्य, सदानंद वर्दे, सुधा वर्दे आणि स्वतः आजगावकर सर हे त्या पंक्तीला जेवायला बसले होते. मी ते बघत होतो, मला माहीत नव्हतं तोपर्यंत आजगावकर सर व्यक्ती कोण आहे. आणि थोड्या वेळानं निळू फुलेंचं जेवण झाल्यानंतर त्याने आपली प्लेट धुतली आणि बाकीच्यांच्या प्लेटा धुवायला सुरुवात केली आणि त्यानंतर सदानंद वर्देसुद्धा वरून पाणी घालायला लागले प्लेट धुण्यासाठी आणि आजगावकर सरांनी प्लेटा धुवायला सुरुवात केली. मी त्या दिवशी ठरवलं की ही व्यक्ती आमच्या संस्थेची संस्थापक. मी जिन्याखाली थांबलो आणि सर मला म्हणाले आमच्या शाळेत आलास चांगलं झालं आणि व्यवस्थित राहायचं, एवढं फक्त मला पाठीवरती हात मारला आणि म्हटले व्यवस्थित राहायचं, परत भेटू. तेवढाच जो विचार आहे तो मला दिवसभर म्हणजे माझ्या डोक्यामध्ये घोळत होता. मला दिवसभर काय काय कार्यक्रम झाले, संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत मला वाटतं त्या राष्ट्रसेवा दलाचे कार्यक्रम होते. दिवसभर माझ्या डोक्यासमोर एकच व्यक्ती होती की आजगावकर सर हे आपल्या शाळेचे संस्थापक आहेत आणि त्यांच्या शाळेत आपण काम करतो. थोड्या दिवसांनी मला कळालं की शाळा विनाअनुदानित आहे. महिना गेला असेल आणि मला कळालं की शाळा विनाअनुदानित आहे. अगोदरची शाळा माझी अनुदानित होती, 100% अनुदानित, आणि ही विनाअनुदानित. तिथं काम करायचं की नाही हा माझ्या विचार डोक्यात होता. काय करायचं, द्विधावस्था होती. परंतु आजगावकर सरांचं दिवसभराचं व्यक्तिमत्व जे मी ऐकलं होतं, बघितलं होतं, अनुभवलं होतं, त्या दिवशी मी ठरवलं होतं की नाही तसंच आपण व्हायचं, काही झालं तरी आपण निष्ठेनं राहायचं. आणि त्यामुळं मी या संस्थेमध्ये राहिलो. 1993 पासून साधारणतः 1999पर्यंत माझी शाळा जी आहे ती विनाअनुदानित राहील. शाळेला अनुदान मिळालं नाही. आणि मग चरित्राचा प्रश्न कसा सोडवायचा, घरातल्या अडचणी कशा सोडवायच्या, हा माझ्या डोळ्यासमोर प्रश्न होता. आणि दरम्यान मी टिळक हायस्कूल कराड या ठिकाणी इंटरव्ह्यू दिली होती, तिथं मी सिलेक्ट झालो होतो. आणि तिथं सिलेक्ट झाल्यानंतर तिथं प्रधान नावाचे एक शिक्षक होते, त्याने प्रभू नावाचे एक शिक्षक होते, प्रभूने आणि ते का कोणाला, तेही आजगावकर सरांचे मित्र. त्या प्रभूने सरांनी सांगितलं की तुमच्याकडचा एक मुलगा आमच्या शाळेमध्ये येतो आहे आणि फार गुणी आहे हो, काय करू. सरांनी एका शब्दात सांगितलं घ्या त्याला तिथं. आणि मी वडिलांना घेऊन गेलो आणि प्रभूने सरांनी मला सांगितलं की एवढ्या मोठ्या माणसाच्या कडून तू इकडे येतोयस याचा जरा विचार कर, ये तू हजर राहा, परंतु ती व्यक्ती फार मोठी आहे, तू विचार कर. मी 4 दिवस गेलो ओगलेवाडीच्या शाळेमध्ये आणि पुन्हा मला पश्चाताप झाला की नाही आपण तिथं थांबायचं नाही. ते जे सर सांगतायत ते आपण ऐकूया आणि म्हणून पुन्हा करवीर प्रशालेमध्ये दाखल झालो. मला सांगायला आनंद वाटतो की त्यानंतर म्हणजे मी सलग 98-99पर्यंत मी तिथं शिकवत राहिलो आणि मग शाळा तर काय अनुदानावर येत नाही आणि आपल्याला काही पगार मिळत नाही. परत विधावस्था होते की नोकरी सोडायची आणि माझ्याबरोबर माझे सगळे सहकारी 13-14 जण होते, तेही नोकरी सोडायची याच विचारात होते. परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये सरांचे एक मित्र गप्र प्रधान हे कोल्हापूरला आले होते कोरगावकर शाळेमध्ये आणि तिथं पुन्हा एका व्याख्यानासाठी गेलो आणि प्रधान सरांचं व्याख्यान ऐकलं आणि मी म्हणालो की मी सरांच्या शाळेत आहे परंतु शाळा विनाअनुदानित आहे आणि मला थोडासा त्रास होतो, मी काय करू. सर म्हणाले मी पुण्याला राहतो आहे, तिथं या, मी सांगतो काय करायचं. आणि मी प्रधान सरांच्याकडे गेलो आणि सरांनी मला एक पत्र दिलं. ते
आबिदी साहेबांच्या नावचं होतं. आबिदी हे राज्याचे शिक्षण सचिव होते आणि तिथं गेलो आणि मला म्हटले हे पत्र तिथं घेऊन दे, काय म्हणतात तर ते म्हणाले की स्पेशल केस म्हणून या शाळेला अनुदान देण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे आणि जा आता पुढच्या कामाला. आणि मग त्यानंतर शाळेचं मूल्यांकन करायचं, बाकीचे सगळे कागदपत्र तयार करायचे, ह्या सगळ्या गोष्टीच्यामध्ये मी मोठं सहकार्य माझ्या सगळ्या लोकांनी द्यावं असं आवाहन केलं, सगळ्यांनी विशेष सहकार्य केलं. आणि मला आनंद वाटतो की त्याच वर्षी एकच महाराष्ट्रातली माझी शाळा ही अनुदानावरती आली. अनुदानाचं पत्र मला मंत्रालयामध्ये मिळालं, ते पत्र माझ्याकडे आहे, फोटो आहे माझ्याकडे. तर प्रधान सरांच्या प्रयत्नामुळे आणि आबिदी साहेबांच्या प्रयत्नामुळे आमच्या शाळेला ग्रँट मिळाले आणि मग मला जगण्याचं बळ जे आहे ते खऱ्या अर्थाने मिळाले. मग मला कळालं की आजगावकर सर ही व्यक्ती नसून ती संस्था आहे. ती व्यक्ती नसून हजारो माणसाचं बळ देणारी आणि हजारो माणसांना ऊर्जा देणारी ती एक वेगळा प्रेरणा स्रोत आहे. आणि तेव्हापासून मग मी आजगावकर सरांच्या बरोबर बऱ्याच वेळेला राहायला लागलो. मला कळायला लागलं की सर जेव्हा कोल्हापूरला यायचे तेव्हा कोणाकडे तरी निरोप द्यायचे की ते मराठीचे एक शिक्षक आहेत त्यांना पाठवून द्यावं. आणि मग सरांच्या बरोबर मी जेव्हा जायचो तेव्हा सरांच्या बरोबर एक बॅग असायची नाही, भरपूर छोटे छोटे असे गाठोडे असायचे. काहीच्यामध्ये पीठ असायचं, काहीच्यामध्ये चटण्या असायच्या, काहीच्यामध्ये वेगळे पदार्थ असायचे. ते वेगवेगळ्या नातेवाईकांना भेटून तिथं पोचवायची जबाबदारी ती माझ्यावरती घ्यायची. आणि मग मला लक्षात यायला लागलं की आजगावकर सर हे छोट्या मोठ्या माणसांच्या बरोबर जरी राहत असले, राबत असले तरी ते मोठ्या माणसांच्यामध्ये राहतात. आणि मग मोठ्या माणसांच्या ओळखी पाळखी करायची असतील तर असंच आपण साधं राहायचं, साधं जगायचं. आणि हे जगत असताना मोठे विचार जे आहेत त्याची साठवणूक आपण करत राहायची. मला आनंद वाटतो की गेली 34 वर्ष या आंतरभारतीच्या परिवारामध्ये मी किती रमलो आणि कसा रमलो. आणि आज हे मला माझ्या परिवारापासून मी आज दूर आहे, माझा परिवार सगळा कोल्हापूरला आहे, परंतु मला कधी त्यांची आठवण येत नाही की माझी मुलं लहानाची मोठी कशी झाली किंवा माझा परिवार कसा आहे, ते काय करत असतील, त्यांना कुठल्या अडचणी, मला कधी त्याचं भान राहत नाही. याचं कारण सरांचे संस्कार किंवा सरांच्या सान्निध्यामध्ये आमची जडणघडण जी झाली ती अतिशय चांगली झाली. त्यामुळे शाळा एके शाळा हे ठरवून मी या ठिकाणी काम करतो आहे. आणि त्याचं मला नेहमी अभिमान वाटत राहतो. त्याच्या दृष्टीनं मला बळ मिळत राहते, ऊर्जा मिळत राहते. आणि त्याचाच आज या क्षणी मला सन्मान म्हणून आज त्रिवेणी सांस्कृतिक आणि कला त्याचं क्रीडा मंडळ जे आहे, संस्था जी आहे उत्तूरची, या संस्थेचा JP नाईक पुरस्कार या ठिकाणी मिळतो आहे. त्याचं स्वतःच्या आत्ताच नाईक सरांनी केलं, त्याबद्दल मी त्यांचाही कृतज्ञ राहील. आदरणीय आजगावकर सर यांचे विचार पुढे जिवंत ठेवण्यासाठी जे काय करता येईल आणि त्याच्यासाठी जे काही योगदान मला देता येईल त्याच्यासाठी मी नेहमी सहभागी राहील. आज या ठिकाणी माझा हा यशस्वी सन्मान होतो आहे. या सगळ्याचं श्रेय जितकं या संस्थेला द्यावं त्याहीपेक्षा मी आजगावकर सरांना देतो. माझ्या पुरस्काराबद्दल मी पुन्हा या संस्थेची कृतज्ञता आलेलो आहे. या घरामध्ये माझ्या शेजारी जे बसलेले आहेत ते लिंगाजी रामचंद्र गुरव हे आमच्या उत्तूर विद्यालयाचे पहिले शिपाई आहेत. आज वयाच्या 86व्या वर्षी या ठिकाणी ते राहत आहेत. संपूर्ण आयुष्य सगळं शाळेसाठी वाहून घेतलेलं आणि आजगावकर सरांच्या सानिध्यात ते सगळं आयुष्य गेलेलं आहे. केवळ शिपाई म्हणून शाळेतच काम करायचं असं नाही, तर आजगावकर सरांना सुद्धा जे काही लागेल ती मदत करायची, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये काम करायचं. अशा पद्धतीनं त्यांनी आपलं आयुष्य घालवलं. शाळा सुटल्यानंतर सुद्धा आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी शाळेकडे जाऊन एखादी फेरी मारल्याशिवाय त्यांना करमतच नव्हतं. निवृत्ती झाल्यानंतरही त्यांचं काम हेच, सकाळ आणि संध्याकाळ शाळेकडे जाणे, आजगावकर सरांना काय लागतंय नको ते बघणे, अशा पद्धतीचं काम करणारा एक निस्वार्थी कर्मचारी आमच्या शाळेचा आज 86 वर्षाचं त्यांचं आयुष्य आहे. आजगावकर सरांनी एका खेडेगावातून, मानवे नावाच्या गावातून मुरुकटे त्या ठिकाणी आहे, त्या मुरुकट्याहून या मुलांना ते घेऊन आले. अगदी लहान होते त्यावेळेला, इथं घेऊन आले आणि आपल्या घरीच त्यांनी ठेवलं. मग घरीच काय लागेल ते पडेल ते काम हे करत होते आणि त्याच्यातून मग त्यांना शाळेकडे शिपाई म्हणून घेतलं. जेवण खाणं त्यांची आई बघत होती.
ते सांगतो मी तुला आता. तर ते आपल्याला अनुभव कसे आले, आजगावकर सर म्हणजे कोण वाटतात आपल्याला, एक 5 मिनिटामध्ये ते सांगतात. सांग आता तू आलास कसा आणि आजगावकर सरांचं तुझं नातं काय ते सांग. आजगावकरांचं आमच्या इथं आल्यानंतर जवळचं नातं त्यांनी मला विसरलं नाही. ते माझी चौकशी करत होते, जेवला काय, खाल्ला काय, शिस्तीला पाळत होते. शिस्त एक नियम होता त्यांचा आणि ते सगळ्यांनी पाळला आजगाव सरांनी. आज त्यांची मूर्ती नसली तरी कीर्ती आज त्यांची आहे आजगाव सरांची. त्यांच्या धास्याखाली आम्ही जगलोय आजगाव सरांच्या. आजगावकर सर म्हणजे महान व्यक्ती होती ती उत्तूरमध्ये. ते मला घायला आले पण ते विसरले नाही. आज आपल्यात नाही ते बरोबर काय करतात एवढं, पण आहे ना त्यांचा सांभाळ चांगला केला आजगाव सरांचा. आणि ते सगळं भाचीच्या ताब्यात मागणं दिलं. सगळं ते घेतं ना तसं. नंतर त्याने ते भाचीच्या ताब्यात येऊन रामसरला गावातच येऊन एक वैशिष्ट्य म्हणजे दवाखान्यात नाही, गावात येऊन त्याने ट्रान्सफरला आजगाव सरांनी कोणाला हे दिलं नाही, आडवा नाही आला, असं त्याचं जीवन झालं आजगाव सरांचं. त्याच्या बोट्यात सुद्धा चांगली माणसं घेतली. माणसं चांगली गोळ्या करणं निवडणं हे सुद्धा महत्वाचं असतं. बरोबर आजगावकर काय तुझ्या मुलांची वगैरे तुझी प्रगती काय काय झाली सांग की. आता काय माझ्या मुलांची प्रगती, मुलगी एक अंगणवाडीला शिक्षक आहे, एक नर्स आहे. हा बनवून घेऊन तिथं शाळेत ठेवला. वैशिष्ट्य म्हणजे तो स्टेट परीक्षा पास झाला पहिल्यांदा, पहिल्या झटक्यात नाही. MA झाला आणि पहिल्या प्रयत्नामध्ये तो स्टेट परीक्षा पास झाला. पण तुझी सेवा करायची म्हणून तो इथे राहिला. सेवा करायची हेच त्याचं आहे. परमेश्वरानं तेच सांगितलंय की नाही. चांगलं केलंय. तर अर्थशास्त्र घेऊन MA झालेला, फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झालेला त्यांचा मुलगा पहिल्या प्रयत्नात सेट परीक्षा झाला. महाविद्यालयामध्ये अनेक ठिकाणी त्याला बोलवलेलं होतं, तरी पण आजगावकर सरांच्या ठिकाणची निष्ठा आणि आपले वडील आयुष्यभर तिथे राबले म्हणून याच ठिकाणी त्याने राहायचं ठरवलं आणि तोही उत्तूर विद्यालयामध्ये कार्यरत आहे.